भारत आणि ब्राझील दोन्ही मोठे देश, पण हवामान मात्र एकदम वेगळं. असं का बरं असेल? चला, आज आपण त्यांच्या हवामानाच्या या इंटरेस्टिंग कहाणीमध्ये डोकावून पाहूया. विचार करा, एका देशात पर्वत पाऊस अडवतात आणि दुसऱ्या देशात तेच पर्वत वाऱ्यांना चक्क परत पाठवतात. हे कसे शक्य आहे? हे एक भौगोलिक कोडच आहे, नाही का? चला तर मग हे कोडं सोडूया आणि पाहूया की यामागे कोणती कारणं आहेत. नमस्कार. तर ह्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत असाल तर कोणती इयत्ता, कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा. म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, तर सगळ्यात आधी आपण जाऊया ब्राझीलला. हा एक असा देश आहे जिथे हवामानात खूप विविधता आहे. म्हणजे विषुववृत्ताजवळची प्रचंड उष्णता आहे, तर दुसरीकडे थंड पठारी प्रदेशही आहेत. ब्राझीलच्या तापमानावर परिणाम करणारे दोन मुख्य घटक आहेत. एक म्हणजे तो विषुववृत्ताच्या किती जवळ आहे आणि दुसरं म्हणजे तिथली उंची. ॲमेझॉनच्या खोऱ्यात वर्षभर तापमान जवळपास 25 ते 28 अंश सेल्सिअस असतं. पण जसा जसा आपण दक्षिणेकडे मकरवृत्ताच्या खाली जातो तसतसं हवामान थोडं सौम्य होतं. आणि हो, जिथे उंच पठारी प्रदेश आहेत तिथे उंचीमुळे तापमान अर्थातच कमी असतं. आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडते. ब्राझीलच्या हवामानावर अजस्र कडा नावाच्या एका भौगोलिक रचनेचा खूप मोठा प्रभाव आहे. समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे म्हणजे दमट वारे या अजस्र कड्याला येऊन धडकतात. हा कडा म्हणजे जणू काही एक नैसर्गिक भिंतच आहे. या भिंतीमुळे वाऱ्यांना वर चढावं लागतं, ते थंड होतात आणि त्यातलं सगळं बाष्प किनाऱ्यावर जोरदार पावसाच्या रूपात कोसळतं. आणि मग ह्या अजस्त्र कड्याच्या दुसऱ्या बाजूला काय होतं? बरं, तिकडे पोहोचणारे वारे आता पूर्णपणे कोरडे झालेले असतात, कारण सगळा पाऊस तर किनाऱ्यावर पडून गेलेला असतो. त्यामुळे कड्याच्या पलीकडच्या भागात खूपच कमी पाऊस पडतो. याच भागाला अवर्षण चतुष्कोण असं म्हणतात. म्हणजे बघा, एकाच भौगोलिक रचनेमुळे एका बाजूला मुसळधार पाऊस आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळ सदृश्य परिस्थिती. चला, आता ब्राझीलमधून थेट भारताकडे येऊया. भारताच्या हवामानाची गोष्टच वेगळी आहे. इथे सगळा खेळ मान्सून नावाच्या एकाच मोठ्या घटकावर अवलंबून आहे. मान्सून म्हणजे काय? तर सोप्या भाषेत हे म्हणजे वाऱ्यांच्या दिशेत होणारा एक मोठा हंगामी बदल. याच बदलामुळे भारतात आपल्याला ओला आणि कोरडा असे दोन ऋतू स्पष्टपणे जाणवतात. आणि हो, कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जातं, त्यामुळे आपला बराचसा देश उष्णकटिबंधातच येतो. त्यामुळे भारताचं हवामान फक्त तापमानावर नाही, तर या मॉन्सून वाऱ्यांच्या येण्याजाण्यावर ठरतं. तर हे मान्सून काम कसं करतं? बघा, उन्हाळ्यात पंजाब आणि राजस्थानमध्ये प्रचंड उष्णतेमुळे कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं. हे कमी दाबाचं क्षेत्र मग हिंदी महासागरावरून बाष्पाने भरलेले वारे स्वतःकडे खिचून घेतं. हे वारे जेव्हा पश्चिम घाटाला अडतात तेव्हा कोकण आणि मलबार किनाऱ्यावर भरपूर पाऊस पडतो. पण गंमत बघा, अरवली पर्वतरांगा या वाऱ्यांना समांतर आहेत, म्हणजे ते अडवत नाहीत. म्हणूनच राजस्थान आणि गुजरातमध्ये पाऊस खूप कमी पडतो. आणि मग येतो खरा हिरो, हिमालय. हिमालय आपल्यासाठी दुहेरी भूमिका बजावतो. एकीकडे तो उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडवून एका ढालीसारखं आपलं संरक्षण करतो, आणि दुसरीकडे तो मान्सून वाऱ्यांना अडवून त्यांना उत्तरेकडील मैदानी प्रदेशाकडे वळवतो. यामुळेच संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. म्हणजे हिमालय एकाच वेळी संरक्षक ढालही आहे आणि मान्सूनसाठी एक इंजिनसुद्धा. तर मग आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आता आपल्याला मिळायला लागेल. चला, दोन्ही देशांच्या हवामानाची एकदा समोरासमोर तुलना करून बघूया. हे बघा, ब्राझीलचं हवामान मुख्यत्वे विषुववृत्तीय आहे, तर भारताचं मान्सून. ब्राझीलमध्ये अजस्त्र कडा वाऱ्यांसाठी अडथळा बनतो आणि पर्जन्य छायेचा प्रदेश तयार करतो. याउलट भारतात हिमालय आणि पश्चिम घाट हेच पर्वत मान्सूनला मदत करतात आणि देशभर पाऊस पाडतात.
तापमानातही तसाच फरक आहे. ब्राझीलमध्ये विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा बदल होत नाही, पण भारतात मात्र उष्ण वाळवंटापासून ते बर्फाळ पर्वतांपर्यंत प्रचंड विविधता आढळते. आपण भारतातल्या हवामानाच्या विविधतेबद्दल बोललो, पण ही विविधता किती टोकाची असू शकते याचा अंदाज आहे? चला काही आकडे पाहूया, म्हणजे ही गोष्ट अधिक स्पष्ट होईल. सर्वात आधी टोकाची उष्णता. राजस्थानचा गंगानगरमध्ये तापमान तब्बल 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोचल्याची नोंद आहे. विचार करा किती प्रचंड उष्णता असेल ही. आणि आता एकदम विरुद्ध टोक. लडाखमधल्या कारगिलमध्ये तापमान उणे 48 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जातं. म्हणजे हाडं गोठवणारी थंडी. आणि आता पावसाचा विक्रम. मेघालयातलं मावसेनराम याला पृथ्वीवरच्या सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक मानलं जातं. इथे वर्षाला 11,000 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडतो. हे आकडे खरंच अविश्वसनीय आहेत. ह्या सगळ्याच्या तुलनेत ब्राझीलमध्ये हिमवृष्टी म्हणजे बर्फ पडणं हे जवळजवळ नाहीच. फक्त अगदी दक्षिणेकडच्या भागात कधीतरी अपवादात्मक परिस्थितीत असं घडतं. हाच तो फरक आहे जो या दोन्ही देशांच्या हवामानाला पूर्णपणे वेगळं बनवतो. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? कोणत्याही ठिकाणाचं हवामान ठरवण्यामागे नक्की कोणतं सूत्र काम करतं? याचं उत्तर काही मुख्य घटकांमध्ये दडलेलं आहे. ते म्हणजे त्या जागेचं विषुववृत्तापासूनचं अंतर म्हणजे अक्षवृत्त, तिथली समुद्रसपाटीपासूनची उंची, पर्वतांची उपस्थिती आणि त्यांची दिशा, वाहणारे वारे आणि समुद्रापासूनचं अंतर. या सगळ्या गोष्टी एकत्र येऊनच कोणत्याही जागेचे एक युनिक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण हवामान तयार करतात. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. आज आपण बघतोय की जागतिक हवामान बदलते. अशा परिस्थितीत या दोन्ही देशांच्या हवामानाचं भविष्य काय असेल? एक देश जो विषुववृत्तीय स्थिरतेवर अवलंबून आहे आणि दुसरा जो पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून आहे, त्यांच्या या नाजूक हवामान प्रणालींवर काय परिणाम होईल? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.